धुळे तालुक्यातील अंजनाळे गावातील प्रकरणाला नवे वळण लागले आहे। माजी सरपंच विनोद चव्हाण यांनी 6 जणांविरोधात 10 लाख रुपयांची खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे। अंजनाळे गावचे माजी सरपंच विनोद चव्हाण यांनी मनेश आप्पा भोसले, विनोद कांतीलाल पवार, दिवाना आप्पा भोसले, अनुसयाबाई मनेश भोसले, रेश्मा शिवा चव्हाण आणि बाजीराव अहिर चव्हाण यांच्याविरोधात गंभीर आरोप करत धुळे पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे। तक्रारीनुसार महिलांच्या फसवणूक प्रकरणात मदत केल्याच्या कारणावरून संबंधितांनी त्यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट रचून पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला। याच्याबरोबर 10 लाख रुपयांची खंडणी मागून पैसे न दिल्यास कुटुंबासह ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित सर्व आरोपींवर खंडणीसह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि संबंधितांच्या काही नातेवाईकांनी प्रसार माध्यमांसमोर बाईट देत, पोलिसांनी आम्हाला मदतच केली असून त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, असा दावा केला आहे। दरम्यान या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात आली असून या बातमीतील सर्व आरोप हे पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आलेल्या लेखी तक्रारीवर आधारित आहेत। संबंधित व्यक्तींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। नमस्कार, मी विनोद ज्ञानबा चव्हाण, राहणार आजनाळे। 4 तारीख 6 महिना 2026 ला एक प्रकार घडलेला होता। काही इसम बाहेरून आलेले होते, त्यांची काहीतरी लुटमार झाली 4 लाखाची। त्याच्या संबंधात एका व्यक्तीला उचलून घेऊन गेले समोरचे, ज्यांचे 4 लाख रुपये गेलेले होते ते। त्यावेळी मी धुळ्यात होतो। धुळ्यात असताना मला फोन आला गावाच्या लोकांचा, असं एका माणसाला किडनॅप केलेलं आहे, वाचवा, त्यांचे 4 लाख रुपये हिसकवलेले आहे, लुटलेले आहे बा। त्याच्यामधून मग मी इथं आलो। मला सांगितलं हे एक सुनबाई लागते, यांचे फोन आले। मी सांगितलं मग मी पोलिसांना बोलवतो बा। मी पोलिसांना कळवा दिला, पोलीस गाडी तिथं आली। पण यांचा देर जो होता तो पैसे घेऊन फरार झालेला होता, 4 लाख रुपये। मग डिपार्टमेंटने हे सांगितलं की बा हा जो प्रकार घडलेला आहे आणि ज्या माणसाला किडनॅप केलेले त्याला सोडवासाठी तुम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल। काही दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डिपार्टमेंटची टीका होत आहे, व्हिडिओ व्हायरल करत आहे, एक महिला न्याय मागत आहे। न्याय कशाचा? त्या दिवशी काय प्रकार घडला ती महिलांनी ते बी बोलावा ना। त्याच्या जेठनी, त्याच्या देरनी, त्याच्या नवऱ्यांनी काय प्रकार केला, 4 लाख रुपयाची लूट केली, तो प्रकार का सांगत नाही? हर ठिकाणी डिपार्टमेंटची टिप्पणी होत आहे, बदनामी होत आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून। आता पालकमंत्री साहेब आले होते, पालकमंत्री साहेबांसमोर ती स्वतः का न्यायला उभी राहिली नाही? ती कुठे गेलेली होती? हे चुकीचे वार्तात। इलेक्शन येत आहे, माझं राजकारण डिपार्टमेंटवर घेत आहे। माझ्याकडून 10 लाख रुपयाची मागणी का तुम्ही मला 10 लाख रुपये द्या तर आम्ही केस ती मागं घेऊ, नाही तर तुला जीवानी मारू, अशी तशी बदनामी। हे कशाबद्दल? हे राजकारण आहे। पोलिसांच्या विरोधात ही खोटी तक्रार आहे। जे सत्य घटना घडलेली होती हे काही डिपार्टमेंटांना, काही आपले नेत्यांना, पालकमंत्री साहेबांना ह्या गोष्टी माहिती नाही आहे। त्या दिवशी असा प्रकार घडलेला होता की त्या दिवशी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होण्यासाठी त्यांची घरची मंडळी लागणार आहे। त्यावेळी यांच्याकडे काही साधन नाही असताना हे बोलले की आम्ही साहेब तुमच्या सोबत येतो। याच्यात 2 महिला, एक त्याचा सासरा गाडीत बसून गेले। त्यांची अर्जंट गरज होती म्हणून ते पोलीस गाडीत बसून आले। यांचं असं म्हणणं आहे की ती गाडीत एक महिला पोलीस कर्मचारी पाहिजे होती, पण आज त्यांच्यावर बिकट पडलेली होती म्हणून हे साकार्य करून घेऊन आले ना। यांच्यावर पोलीस डिपार्टमेंटवर अशी टीका का? यांच्यावर कडकची कडक कारवाई होऊन यांच्या अटक होले जावं, अशीच माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी प्रीती दडम चव्हाण, मी राहणार नांदगावची, सासरवाडी आज नाव माझी। मी 8 महिने बाहेरच राहते, तिथं 4 महिने पावसाळ्याचे येते। त्या दिवशी माझ्या जेठानी पैसे घेतले होते, तर माझ्या जेठाला उचलून नेलतं त्याला। तर ते आम्ही इथल्या पोलिसांना फोन करून, म्हणजे आमच्या गावाच्या लोकांना, आजनाळ्याच्या लोकांना सांगितलं का असं असं झालं म्हणून। तर हे मामा इथंच होते, त्या मामाला फोन लावला तिथल्या लोकांना, म्हणजे असं असं झालं। तर तिथं गाडी आली पोलिसांची, ते उगाचच पोलिसावर बदनाम करून राहिले, म्हणे असं झालं तसं झालं। तर त्यांनी आणलं, दादांनी आम्हाला इकडं आणलं, म्हणे काय झालं, म्हणलं असं असं झालं। तर फोन लावला आम्हाला, फोन लावला, आमच्या जेठाने फोन लावला, म्हणे मला सोडून दिलं। तर इथल्या साहेबांनी गाडी घेतली, आम्हाला कसुंबा पुलाला सोडून दिलं। कसुंबा पुलाला सोडून दिलं तर आमचे नातेवाईक आम्हाला घ्यायला आलते तिथं कसुंबा पुलाजवळ।
तर मग ते आमची जाऊ देराणी आहे, ती इकडल्या पोलिसांना लईच म्हणजे लईच अत्याचार देऊ राहील, म्हणजे असं झालं तसं झालं. तर उगाच या पोलिसांना अत्याचार नाही द्यावा त्याने. तर त्याला ते आपण आता हे चालू आहे ना इलेक्शनमुळं त्यांचा तुमचं एकंदर असं म्हणणं आहे की ज्या पालकमंत्र्यांकडे हे ज्या लोकांनी तक्रार केली आहे की या ठिकाणी दोन जे हेड कॉन्स्टेबल किंवा पोलीस अधिकारी आहेत यांनी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला नेलं आणि खोटे गुन्हे दाखल करायचं या लोकांचा आरोप आहे असं म्हणणं आहे. ते आरोप खोटं लावून राहिले, त्यांचं पोलिसांवर खोटं आरोप लावून राहिले ते, म्हणजे तसं काहीच नाही. तसं गाडीमध्ये बसून आम्ही बसून आलतो इथं स्वतःहून गाडीमध्ये. त्यात एक गर्भवती महिला होती, ती पण गर्भवती आहे, मी पण गर्भवती आहे. गावातील जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांना ज्या पद्धतीने आजनाळे गावातील जी काही दुसरी पार्टी आहे, जी आरोपी पार्टी आहे, ज्या आरोपी पार्टीने काही महिलांना 20,000 रुपये घेऊन फसवलेलं होतं, त्या संदर्भात विनोद चव्हाणांनी त्या महिलांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या अगोदर जी काही घटना घडलेली होती त्यांची आय विटनेस त्यांच्या स्वतःचे जे काही नातेवाईक आहेत ते आहे, त्यांनी ती जी काही सत्य परिस्थिती जी आहे ती सत्य परिस्थिती सांगितलेली आहे. याच्यात महत्त्वाचं एवढंच आहे की संबंधित जो काही मनीष आप्पा भोसले आहे, विनोद कांतीलाल पवार, दिवान आप्पा भोसले, अनुसयाबाई मनीष भोसले आणि रेश्मा शिवा चव्हाण या सर्वांच्या मिलीभगातने त्या दिवशी जी काही घटना घडली की पोलिसांनी यांना त्या ठिकाणी सोडलं आणि यांनी त्या पद्धतीने हा जो काही मनीष आप्पा भोसले आहे हा खूप हुशार आहे, याने एक षडयंत्र त्या ठिकाणी रचलं आणि विनोद चव्हाणकडनं 10 लाख रुपये कशा पद्धतीने उकळले जातील त्याच पद्धतीने पोलिसांना जर आपण अटकाव केला तर पोलीस या 2 पोलिसांची जर नाव घेतले तर तो थोडासा कायद्याचा जास्त त्याला अभ्यास आहे. त्याने त्या ठिकाणी विचारलं की महिला पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी नाही, म्हणून या पोलिसांचं देखील या माध्यमातून यांच्याकडनं देखील पैसे घेतले जातील अशा प्रकारची ती षडयंत्राची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राबवली आणि काही लोकांना त्या ठिकाणी पाठवलं आणि पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षक कलेक्टर ऑफिस यांच्याकडे ती तक्रार दाखल केलेली आहे. जर पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी सोडलं नसतं तर त्यांच्याकडे गाडी नव्हती, पोलिसांनी त्यांच्यावर दया दाखवली, त्यांनी विचार केला असता तर त्यांनी सांगितलं असतं की बुवा आम्ही त्या ठिकाणी सोडत नाही, परंतु एक माणुसकीच्या नात्याने पोलिसांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. उलट हेच लोक पोलिसांवर या पद्धतीने ॲलिगेशन करत आहेत. म्हणून मला या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि तालुका पोलीस स्टेशनच्या पीआंना या ठिकाणी सांगायचं आहे की संबंधित जी काही महिला होती त्या ठिकाणी आय विटनेस आहे, यांचा जबाब नोंदवून संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.